महत्वाची बातमी आहे कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात। मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का असा प्रश्न उपस्थित होतोय। सरकारनं आदेश काढूनही प्रतिसाद मिळत नाहीये। मराठे कुणबी प्रमाणपत्र घ्यायला येईनात। लाखोंच्या आंदोलनानंतर वेगळीच स्थिती आता समोर येते। मुंबईत आंदोलन करण्यात आलं, मनोज जरांगेंनी उपोषण करण्यात आलं, ते या कुणबी प्रमाणपत्रासाठी। मात्र हे कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी मराठे समोर येईनात असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मराठे कुणबी प्रमाणपत्र घ्यायला येत नाहीये। मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर यावर मराठा नेते आबा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। समिती गठीत झाल्यानंतर ज्या काही कुणबी नोंदी सापडल्या गेल्या त्याच्यामध्ये संभाजीनगरमध्ये सुद्धा काही नोंदी सापडल्या, परंतु त्याचं प्रमाण मात्र अत्यल्प प्रमाण आहे। यामध्ये जवळपास एकट्या संभाजीनगरमध्ये 5042 इतक्या नोंदी सापडल्याचा रेकॉर्ड त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अवेलेबल आहे। याच्यामध्ये सोयगाव 30, छत्रपती संभाजीनगर 1037, गंगापूर 747, पैठण 183, सिल्लोड 353, खुलदाबाद 298, त्याचप्रमाणे पैठण 183, सिल्लोड 353, खुलदाबाद 298, वैजापूर 787, कन्नड 1450 आणि फुलंब्री 250 इतक्या नोंदी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत। परंतु ह्या नोंदी सापडल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये जे दाखले काढायला जाणारे लोक आहेत त्यांचं प्रमाण अत्यल्प असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे। त्याचं कारण म्हणजे ज्या लोकांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांच्या नोंदी अद्यापपर्यंत सापडलेल्या नाहीत, त्यांना प्रमाणपत्र दिल्या गेलेलं नाही आणि त्यांचे दाखले अडवलेले आहेत। ज्या लोकांनी अर्ज केलेले आहेत त्यांचेच दाखले अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत। त्याच्यामुळे नवीन कोण काढायला गेले असतील असं मला वाटत नाही आणि मुळात नोंदीच कमी त्या जिल्ह्यात असल्यामुळं त्या ठिकाणी नवीन अर्ज आले नसतील, परंतु अर्ज मागवण्यासाठी आता गाव पातळीवर आणि तालुक्या पातळीवरती प्रयत्न करणं जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालय यांच्याकडून करायला हवेत।